आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या युट्यूब चॅनलमध्ये. चला मग आपण स्टार्ट करूया. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न पहिला आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, न्यायमूर्ती सूर्यकांत हे 53वे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे. पण मध्ये विचारण्यात येणार मित्रांनो, न्यायमूर्ती भूषण गवई हे कितवे सरन्यायाधीश होते? तर 52वे होते. न्यायमूर्ती चंद्रचूड हे 49वे येते आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना हे 51वे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होतात. प्रश्न क्रमांक 2 आहे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, न्यायमूर्ती चंद्रशेखर हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे आणि ते कितवे होते? तर 49वे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हे 48वे होते आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे 47वे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होतात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 25. भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 14 ऑगस्ट 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली होती. 1 जुलै 1862 मध्ये कोलकाता आणि 15 ऑगस्ट 1862 मध्ये मद्रास. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश कोण होत्या? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, फातिमा बीवी हे भारताचे पहिली महिला उच्च न्यायालय न्यायाधीश होतात. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नाही? तर पुण्यामध्ये नाही आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या तिन्ही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिले उच्च न्यायालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, कोलकाता. भारतातील पहिले उच्च न्यायालय हे कोलकातामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, कलम 214 नुसार भारतातील राज्यघटनेतील 214 कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. नेक्स्ट प्रश्न आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, राष्ट्रपतीद्वारे उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्षापर्यंत आपले पद भूषवू शकतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 62 वर्षापर्यंत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे पद भूषवू शकतात. नेक्स्ट प्रश्न आहे, अभिलेख न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून उच्च न्यायालयाचे अधिकार कोणत्या कलमात दिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, कलम 215 नुसार अभिलेख न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून उच्च न्यायालयाचे अधिकार कलम 215 मध्ये दिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संरक्षणासाठी उच्च न्यायालय राईट कोणत्या कलमान्वये जारी करतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, कलम 226 नुसार. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? तर दिल्लीमध्ये आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहे? तर 53वे न्यायाधीश आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे 53वे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपतीद्वारे केली जातात सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची नेमणूक. नेक्स्ट प्रश्न आहे, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? तर राष्ट्रपतीद्वारे केले जातात. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश नियुक्ती हे राष्ट्रपतीद्वारे केले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर राज्यपाल हे
जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीशाची नेमणूक करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी 1861च्या कायद्यानुसार भारतातील मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तर आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आंध्र प्रदेशमध्ये 25वे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1862मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न हा हमखास परीक्षेमध्ये विचारला जाईल. नेक्स्ट प्रश्न आहे 2025 महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे राम सुतार यांना 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 2025 में भारतीय नौसेनाचे वर्तमान प्रमुख कोण आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर दिनेश त्रिपाठी हे भारतीय नौसेनेचे वर्तमान प्रमुख आहे. नेक्स्ट प्रश्न आहे नुकतेच 59वे ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी विनोद शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे नुकतेच मिस वर्ल्ड 2025चा किताब कोणी जिंकलेला आहे? नुकतेच मिस वर्ल्ड 2025चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए ओपल सुजाता यांनी 2025चा मिस वर्ल्ड हा किताब जिंकलेला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित केले गेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी बानू मुस्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025ने सन्मानित केलेले आहे.